तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा सराव संच 1.5. या सराव संच 1.5 च्या पहिल्या भागात आपण मित्रांनो पहिली 3 गणितं बघितली होती. आता या भागात मित्रांनो आपण 4थं, 5वं आणि 6वं गणित बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूयात. तर मित्रांनो, पाहू शकता की 4थं गणित काय दिलंय की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद हे दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. आपल्याला तो अपूर्णांक काढायचा आहे. बरोबर मित्रांनो, याआधी पण आपण अशी गणितं बघितलेत. त्या गणितात आपण काय केलं होतं, पहिल्या आणि दुसऱ्या अटीनुसार आपण 2 समीकरण तयार करून घेतो, ती समीकरण सोडवतो आणि त्यानंतर आपण आपल्याला जे काढायचंय तो आपण जे काढायचंय ते काढतो. बरोबर, मी आधी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की जे आपल्याला काढायचंय, बरोबर, जे आपल्याला काढायचंय त्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. अपूर्णांक असतो. अपूर्णांक म्हणजे काय, तर अंश आणि छेदाच्या स्वरूपात जे असतं त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक. आपल्याला तोच अपूर्णांक काढायचा आहे. त्यासाठी आपण बघू काय करूयात. तर आपण काय करू, समजा अपूर्णांकाचा अंश एक्स आणि वाय, एक्स आणि छेद वाय मान. आपण जो अपूर्णांक काढायचा आहे त्याचा अंश एक्स मानला आणि छेद वाय मानला. बरोबर, हे आपण मानून घेतलं कारण आपल्याला हे काढायचंय, जे काढायचं असतं ते मानून घ्यायचं. बरोबर, त्यानंतर आता आपल्याला पहिल्या अटीनुसार लिहायचंय. इथे लिहितो, पहिल्या अटीनुसार. बघा, पहिली अट काय दिली आहे, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद आपण काय मानलाय, वाय. तो कसा आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय आहे एक्स, त्याची दुप्पट म्हणजे 2x, अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. 4 ने मोठा आहे म्हणून आपण काय केलं, तर 4 मिळवलं. छेद कसा आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x. अंश काय होता एक्स, त्याची दुप्पट म्हणजे 2x, दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे म्हणून हे काय आलं, अधिक 4 केला. बरोबर, त्याला आपण सरळ स्वरूपात लिहून घेऊयात. काय होईल तर बघा, मग मी या 2x ला इकडे आणतो. मग काय होईल, y वजा 2x बरोबर 4. बरोबर, आता आपल्याला x वायच्या स्वरूपात लिहायचे म्हणून मी काय लिहितो, वजा 2x अधिक y बरोबर 4. हे झालं समीकरण आपलं पहिलं. काय केलं समजलं का, पहिली अट होती की एका अपूर्णांकाचा छेद काय म्हणला होता आपण, तो y, तो अंशाच्या दुपटीपेक्षा, अंशाच्या दुप्पट म्हणजे 2x, दुपटीपेक्षा कसा आहे 4 ने मोठा आहे म्हणून काय झालं 2x अधिक 4. बरोबर, हे आपण सरळ करून घेतलं, 2x ला इकडे घेतलं आणि आता आपण सरळ स्वरूपात लिहिलं, x वायच्या स्वरूपात लिहिलं. हे झालं समीकरण आपलं पहिलं. बरोबर, त्यानंतर पुढे काय सांगितलंय, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, मग आपण इथं काय म्हणू, समजा अंश आणि छेद 6 ने कमी केले. म्हणजे काय, 6 ने कमी केले म्हणजे काय करायचं, तर अंश काय होईल, मग अंश काय आहे आपला एक्स आहे, तो 6 ने कमी केला म्हणजे काय करणार आपण, x वजा 6, आणि छेद काय आहे, y आहे, तो 6 ने कमी करायचं म्हणजे y वजा 6. अंश आणि छेद आपला काय झाला, x वजा 6 आणि y वजा 6. अंश आणि छेद 6 ने कमी केले, 6 ने कमी करतोय आपण. बरोबर, म्हणजे काय केलं आपण, 6 वजा केलं, छेद पण y वजा 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. बरोबर, तर छेद हा अंशाच्या, छेद काय आहे y वजा. आता मग आपण काय म्हणू, दुसऱ्या अटीनुसार काय होईल, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. छेद काय आपला y वजा 6, तो काय होतो, अंशाच्या 12 पट होतो. अंश काय x वजा 6 त्याच्या 12 पट होतो. 12 पट होतो म्हणजे आपण 12 ने गुणतो. बघा, दुप्पट होतो त्यावेळेस 2 ने गुणतो, तिप्पट होतो 3 ने गुणतो. तसं ज्यावेळेस 12 पट होतो त्यावेळेस आपण किती गुणणार आहे, 12 ने. त्याला काय सांगितलं होतं, जर अंश आणि छेद 6 ने कमी केले, जर अंश आणि छेद 6 ने कमी केले म्हणजे अंश x वजा 6 छेद y वजा 6, 6 ने कमी केलं तर दुसऱ्या अटीनुसार काय आहे, तर छेद काय झालाय मग y वजा 6, तो अंशाच्या 12 पट होतो. अंश हा होता त्याचा 12 पट म्हणजे त्याला 12 ने गुणलं. मग काय येईल, y वजा 6 बरोबर 12 ने गुणलं तर किती येईल, 12x वजा 12 किती 12. बरोबर, आपण याला सरळ करून घेऊया. 12x ला इकडे आणू, काय होईल, y वजा 6 वजा 12x वजा 72. बरोबर,
त्या वजा 6 ला पलीकडे नेऊ y वजा 12x तर इथं बरोबर वजा 72 पाहिजे बरोबर ना. y वजा 6x हे अधिक 12x इकडे आले वजा 12x बरोबर वजा 72 बरोबर. मग y वजा 12x त्या 6 ला पलीकडे पाठवू वजा 72 आहे तसेच लिहिले आधीचे वजा 6 इकडे गेल्यावर काय झाले अधिक 6 बरोबर. मग बघा आता याला मी सरळ लिहितो वजा 12x अधिक y बरोबर वजा 72 अधिक 6 किती होतं वजा 72 अधिक 6 होतं वजा 66 कारण 72 मधून 6 गेले 66 आणि उत्तरला मोठ्या संख्येची म्हणून वजा 72 वजा 66 बरोबर. इथपर्यंत समजलंय काय काय केलं आपण. दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीत काय सांगितलेलं अंश आणि छेद 6 ने कमी केला 6 ने कमी केला तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. मग आपण हे सॉल्व्ह करून आपल्याला हे भेटलं. त्याला म्हणून आपण समीकरण नंबर 2 1 आणि 2 समीकरणं भेटली आपल्याला. हे महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला 2 समीकरणं काढणं महत्वाचं आहे. 2 समीकरणं काढल्यानंतर आपण त्यांना इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण अटीनुसार आपल्याला 2 समीकरणं तयार करून घेणं हे महत्वाचं आहे ह्या पद्धतीच्या गणितामध्ये बरोबर. त्यानंतर आता बघा समीकरण 1 आणि 2 बघा 1 आणि 2 मध्ये आता आपल्याला हे सॉल्व्ह करायच्यात. 1 आणि 2 मध्ये बघा आपण सॉल्व्ह करायचं असेल त्यावेळेस काय बघतो पहिल्यांदा सहगुणक सारखा आहे का. इथं जर तुम्ही बघितला वायचा सहगुणक इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे. सहगुणक सारखा आहे. सहगुणक सारखा असल्यावर आपण पुढच्या स्टेपला जातो. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय बघतो जर चिन्ह सारखी असतील ज्याचा सहगुणक सारखा आहे त्याची चिन्ह सारखी असतील म्हणजे वायचा इथं सहगुणक सारखा आहे त्याची चिन्ह जर सारखे असतील तर आपण काय करतो वजाबाकी बरोबर. इथं पण चिन्ह अधिक इथं पण चिन्ह अधिक म्हणजे चिन्ह सारखे असल्यावर आपण काय करतो वजाबाकी. मग काय होईल इथं काय म्हणू आपण समीकरण 1 वजा 2 करू बरोबर. समीकरण 1 काय आहे वजा 2x अधिक y बरोबर 4 आणि समीकरण 2 काय आहे त्यांची वजाबाकी करतो म्हणून वजा चिन्ह वजा 12x अधिक y बरोबर वजा 66 बरोबर. ज्यावेळेस वजाबाकी होती त्यावेळेस खालची चिन्ह बदलतात म्हणजे काय इथं वजाचा अधिक झालं वजा झालं इथं अधिक झालं. मग काय येईल 4 अधिक 66 म्हणजे किती तर 70 बरोबर. 66 आणि 4 70 ह्या वजा व्हायला हे अधिक वाय कॅन्सल होतील आणि वजा 2x अधिक 12x म्हणजे किती येईल वजा आहे ना अधिक आहे म्हणजे यांची वजाबाकी होईल म्हणजे 12तून 2 गेले 10 उत्तराला मोठ्या संख्या चिन्ह म्हणून अधिक 10x बरोबर 70 आलं बरोबर. जर तुम्हाला चिन्हांमध्ये कन्फ्युजन असेल चिन्ह तर बेरीज वजाबाकी चिन्हांची कसे समजत नसेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पण नक्की बघा. बघा आता 10x बरोबर 70 आलं. आता आपल्याला काय करायचंय x ची किंमत काढायची मग 10 ला पलीकडे वाटून x बरोबर 70 इकडे 10 गुणिले होते इकडे गेलं काय भागिले x बरोबर किती येणार आहे 7 बरोबर. 10 केलं 70 म्हणून x बरोबर 7 आलं तर x 7 आला. आता आपल्याला काय करायचंय y ची किंमत काढायची मग आपण काय म्हणू x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कशात पण टाका आपण 1 मध्ये टाकू 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे आपलं वजा 2x अधिक y बरोबर 4 वजा 2x ची किंमत किती भेटली आपल्याला 7 अधिक y बरोबर 4 7 दोन्ही किती होणार आहे वजा 14 अधिक y बरोबर 4 14 ला पलीकडे भेटू y बरोबर 4 अधिक 14 y बरोबर 4 अधिक 14 म्हणजे किती 18 y ची किंमत किती आली 18 बरोबर. x आणि x 7 आला आणि y 18 आला. मग आपण कशासाठी x आणि y मानलंय म्हणून खाली काय म्हणून म्हणून अपूर्णांकाचा अंश x बरोबर 7 आणि छेद y बरोबर 18 होईल आणि म्हणून तो अपूर्णांक आपल्याला काय काढायला सांगितलंय तो अपूर्णांक 7/18 होईल बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचंय. आपल्याला काय दिलंय त्यानुसार 2 अटींनुसार आपण 2 समीकरण तयार करून घ्यायची आणि त्यानंतर ते समीकरण सॉल्व्ह करून आपण x आणि y ची किंमत काढायची आणि ज्यासाठी x आणि y मानले ते लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने मित्रांनो हे एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायचंय. तुम्हाला कुठल्या स्टेपमध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि जर हे समजलं असेल व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला चौथं गणित समजलं असेल तर आता आपण 5वं गणित बघूयात. बघा 5व्या गणितात काय सांगितलंय तुम्हाला स्क्रीनवरती गणितवरती दिसत असेल बघा की 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये म्हणजे एक ट्रक आहे त्याची 10 टनांची क्षमता आहे. ए आणि बी प्रकारच्या अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत
हे 10 टनाचा एक ट्रक आहे आणि त्यामध्ये ए आणि बी प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरला, तर त्या ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे ए प्रकारच्या 150 आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर तो ट्रक पूर्ण भरतो. ही पहिली अट झाली. आणि दुसरी अट काय आहे, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजे काय, तर ए प्रकारच्या 260 आणि बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक पेटीचं आपल्याला काय करायचंय, वजन काढायचंय. बरोबर मित्रांनो, मोठा प्रश्न दिसत असला तरी घाबरून जायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही, स्टेप बाय स्टेप जायचं. बरोबर, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आपण सुरुवातीला काय मानू की समजा ए प्रकारच्या एका पेटीचे वजन एक्स मानू. बरोबर, आपल्याला काय काढायचंय, जे काढायचं त्यासाठी आपण मानतो. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काढायचे. 2 प्रकारच्या पेट्या आहेत, ए आणि बी. तर ए प्रकारच्या एका पेटीचे वजन काय मानू आपण, एक्स. आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वजन काय म्हणणार आहे आपण, वाय मान. बरोबर, आपल्याला हे काढायचंय त्यासाठी आपण एक्स आणि वाय मानून घेतलं की ए प्रकारच्या एका पेटीचे वजन आपण एक्स मानलं, बी प्रकारच्या एका पेटीचे वजन वाय मानलं. आता आपण काय म्हणू बघा, आता बघा आपल्याला काय सांगितलंय की आता आपण पहिल्या अटीनुसार बघूया. 2 अटी दिल्या तर आपल्या पहिल्या अटीनुसार बघूया. पहिल्या अटीनुसार आपल्याला काय सांगितलंय की 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये आणि बी प्रकारच्या 2 विशिष्ट पेट्या इथे आपल्याला सांगितलंय. जर ए प्रकारच्या 150 पेट्या, बरोबर, मग आता आपण काय करू, सुरुवातीला ए प्रकारच्या 150 पेट्यांचे वजन किती होईल, तर बघा बरोबर. आता आपण एका पेटीचं वजन काय मानलं, एक्स मानलं. मग 150 पेट्यांचं काय होईल, 150 एक्स किलो ग्रॅम होईल. बरोबर, ए प्रकारच्या 150 पेट्यांचं वजन 150 आणि बी प्रकारच्या किती पेट्या सांगितलं आपल्याला, बी प्रकारच्या किती पेट्या, 100 पेट्या. 100 पेट्यांचे वजन बरोबर किती होईल, 100. आणि बी प्रकारच्या एका पेटीचं वजन काय, वाय. 100 पेट्यांचं काय होईल, 100 वाय किलो ग्रॅम ग्रॅम होईल. तर काय केलं मित्रांनो, आपण ए आणि बी प्रकारच्या पेट्यांसाठी एक्स आणि वाय मानलं. पहिल्या अटीत काय सांगितलं आपल्याला की ए प्रकारचे किती पेट्या आहेत, 150. एका पेटीचं वजन जर एक्स आहे तर 150 पेट्यांचं किती होणार आहे, 150 एक्स. बी प्रकारच्या 100 पेट्या आहेत, एका पेटीचं जर वाय आहे तर 100 पेट्यांचं किती होणार आहे, 100 वाय किलोग्रॅम होईल. बरोबर, आपल्याला काय सांगितलंय की 150 एक्स अधिक 100 वाय एवढ्या पेट्या भरल्यानंतर किती, 10 टनांचा ट्रक भरतो. आता 10 टन म्हणजे किती, तर 10,000 किलो. 1 टन म्हणजे 1000 किलो. बरोबर, 1 टन मी इथे लिहितो, 1 टन बरोबर 1000 किलो. 10 टन म्हणजे किती येणार आहे, 10 टन बरोबर किती येणार आहे, 10,000 किलो. बरोबर, 10,000 किलो. बरोबर, आपण आपल्याला हे किलोग्रॅम मध्ये दिलं, म्हणून आपण टनाचं काय केलं, किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं. बरोबर, समजलं 10,000 कसं आलं, 10 टन सांगितलं होतं, 10 टन म्हणजे किती, 10,000. बरोबर, त्यानंतर आता आपण काय करू, आता हे आपल्याला भेटले समीकरण पहिलं, पण हे खूप मोठं दिसतंय, आता आकडे खूप मोठे दिसतात. मग आपण काय करू, त्याला काय करू, 10 ने भागून, 10 ने भागल्यावर काय होईल इथं, 10 ने भागलं तर काय, 15 एक्स अधिक 100 ला 10 ने भागल्यावर किती येईल, 10 वाय. बरोबर, 10,000 ला 10 ने भागल्यावर किती येणार आहे, 1000. याला काय म्हणू आपण, समीकरण नंबर 1. का भागलं 10 ने, तर बघा कुठल्या संख्येने भागलं आपण, 10 ने का भागलं, 10 ने सगळ्याला भाग जातो. का भागलं, तर इथं मोठी संख्या होती, खूप मोठ्या संख्या होत्या, त्याला आपण संक्षिप्त रूप देऊन हे आपल्याला समीकरण नंबर 1 भेटलं. बरोबर, इथपर्यंत समजलं, काय काय सांगितलं होतं आपण त्यानुसार आपण केलं. तर त्यानंतर आता आपल्याला पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण भेटलं. आता आपण इथं काय म्हणू, दुसऱ्या अटीनुसार. दुसऱ्या अटीत काय सांगितलंय आपल्याला की बघा, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या. आता मग बघा, ए प्रकारच्या 260 पेट्यांचे वजन किती होईल,
200 बरोबर 260 एक्स किलोग्रॅम होईल. बरोबर. आणि बी प्रकारच्या किती पेट्या लागणार आहे? 40 पेट्या. 40 पेट्यांचे वजन बरोबर 40 वाय किलोग्रॅम. दुसऱ्या अटीत आपल्याला काय सांगितलंय की जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांची पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी बी प्रकारच्या किती पेट्या लागतात? 40. बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात म्हणून आपण हे घेतलं. बरोबर. म्हणजे काय? 260 एक्स अधिक 40 वाय बरोबर 10 टन म्हणजे किती? 10,000. ह्याला काय म्हणू आपण? समीकरण नंबर 2. तर इथं आपण समीकरणाला 10 ने भागत नाहीये, आपण ह्याला छोटं करत नाही. का करत नाही ते तुम्हाला पुढे समजेल. तिथं आपण हे असंच ठेवूयात. बरोबर. समीकरण 1 आणि 2 आपल्याला भेटलं. समीकरण 1 आणि 2 भेटल्यानंतर आपण काय करतो की यांना सॉल्व्ह करतो त्याला लोप पद्धतीने. त्यासाठी आपण काय बघतो सहगुणक सारखा आहे का. बरोबर. इथं सहगुणक, इथं एक्सचा 15 आहे, इथं 260 म्हणजे सारखा नाही, इथं वायचं 10 आहे आणि इथं 40 आहे. बरोबर. म्हणजे सारखा नाहीये. तर आपल्याला आधी काय करायला लागेल? सारखा करून घ्यावा लागेल. सारखा करण्यासाठी काय करायचं? बघा इथं आपण 10चा 40 करू शकतो. म्हणजे 10ला जर 4 ने गुणलं तर 40 होऊ शकतो. म्हणून आपण काय म्हणू? समीकरण 1ला 4 ने गुणू. बरोबर. समीकरण 1ला 4 ने गुणू. समीकरण 1ला 4 ने गुणल्यावर काय? बघा समीकरण 1 काय आहे? 15x तर 4 ने गुणायचं गुणिले 4 अधिक 10y गुणिले 4 बरोबर 1000 गुणिले 4. बरोबर. बघा 15x 15 चोक किती? 15 चोक किती येणार आहे? 60x अधिक 10 चोक 40y बरोबर 1000 गुणिले 4 म्हणजे किती? 4000. झालं समीकरण नंबर आपलं 3. बरोबर. कन्फ्युज होऊन जायचं नाही मित्रांनो. काय दिलं व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं, त्यानुसार समीकरण तयार करायचं. नाही आपल्याला भेटलं. आता ह्याचा काय झाला? सहगुणक सारखा झाला. सहगुणक सारखा झाल्यानंतर आपण काय करतो? चिन्ह. तर इथं चिन्ह दोन्हीला सारखे म्हणजे अधिक चिन्ह आहे. त्यावेळेस चिन्ह सारखे असतात त्यावेळेस आपण काय करतो? वजाबाकी. आपण काय म्हणू? समीकरण 2 वजा 3 करू. आता 1ला घ्यायचं नाही कारण 1 वरूनच आपल्याला 3 भेटलंय. समीकरण 2 वजा 3. दुसरं समीकरण काय आहे? 260 एक्स अधिक 40 वाय बरोबर 10,000 वजा तिसरं समीकरण काय आहे? 60 एक्स अधिक 40 वाय बरोबर 4,000. बरोबर. खालचे चिन्ह वजाबाकी असल्यामुळे खालचे चिन्ह काय होणार आहे? बदलणार आहे. मग 10,000 मधून 4,000 गेले म्हणजे किती? 6,000. 10,000 मधून 4,000 गेले 6,000. 40 वायला 40 वाय कॅन्सल आणि 260 वजा 60 म्हणजे किती येणार आहे? 200 एक्स. बरोबर. 260 मधून 60 गेले तिथे राहिले 200 एक्स बरोबर 6,000. मग एक्स ची किंमत काढायची. मग 6,000 भागिले 200 येणार आहे. बरोबर. आता बघा मग एक्स बरोबर, आता बघा शून्याला हा शून्य कॅन्सल होईल, हा शून्याला हा शून्य कॅन्सल होईल. बरोबर. बे के बे बेत्रिक 6 आणि 0 0 म्हणजे किती येणार आहे? तर 30 येणार आहे. मी बरोबर 30. बरोबर. कसं आलं बघितलं? हे 0 2 0 2 0 घालवले 2 ले 60 ला बघल्यावर किती येणार आहे? 30. 2 ने 60 लावल्यावर 30 आलं म्हणजे एक्स बरोबर 30. बरोबर. एक्स आपल्याला 30 भेटलं. त्यानंतर एक्स 30 भेटल्यानंतर आपण काय करू? वाय ची किंमत काढू. मग एक्स बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 2 3 कशात पण ठेवा, आपण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आपलं? तर 202 मध्ये ठेवण्यापेक्षा काय करा? 202 मध्ये ठेवले, 2 मध्ये आकडे खूप मोठे, आपण काय करू? 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवल्यावर पहिलं समीकरण काय आहे? 15x अधिक 10y बरोबर ना. 15x अधिक 10y बरोबर 1000. तुम्ही 2 मध्ये पण ठेवू शकता पण 2 मध्ये खूप आकडे मोठे, तुम्हाला कॅल्क्युलेशन मोठं करावं लागेल म्हणून आपण 1 मध्ये ठेवतो. बरोबर. 15x ची किंमत 30 अधिक 10y बरोबर 1000. 15 गुणिले 30 म्हणजे किती? 15 तरी 45 आणि हा 0 15 0 0 15 गुणिले 30 तर 450. तुम्हाला असं समजत नसेल तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन करून बघा. अधिक 10y बरोबर 1000. बरोबर. 450 ला आपण पलीकडे पाठवू म्हणजे 10y बरोबर 1000 वजा 450. अधिक होते तिकडे गेल्यावर वजा झाले. 10y बरोबर 1000 मधून 450 गेले म्हणजे किती राहणार आहे?
550 बरोबर. 1000 मधून 450 गेले किती राहतात 550. मग वायची किंमत काढायची. वायला इथंच ठेवूयात. 550 भागिले 10. 10 इकडे कोण लिहिले होते तिकडे काय झाले भागिले. वाय बरोबर आता 550 ला जर 10 ने भागलं तर किती येणार आहे. तर बघा 1 0 ला 0 गेला म्हणून किती येणार आहे 55. 1 ने 55 भागले 55. वायची किंमत किती आली 55 बरोबर. एक साला 30 वायाला 55. म्हणजे ए प्रकारच्या एका पेटीचे वजन किती झालं एक्स मानलेलं म्हणजे 30 आणि बी प्रकारच्या एका पेटीचं वजन वाय मानलेलं म्हणजे किती 55. मग खाली लिहू म्हणून ए प्रकारच्या एका पेटीचे वजन एक्स बरोबर किती होईल 30 किलोग्रॅम होईल आणि बी प्रकारच्या एका पेटीचे वजन वाय बरोबर 55 किलोग्रॅम होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचंय. ज्या अटी दिल्यात त्या अटीनुसार आपण 2 समीकरणं तयार करून घेतली. त्यानंतर सॉल्व्ह करून एक्स आणि वायची किंमत भेटली. त्यानंतर आपण एक्स आणि वाय ज्यासाठी मानलं होतं ते आपण लिहून घेतलं बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला कुठली स्टेप समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. जर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला जर 5वं गणित समजलं असेल तर आता आपण या सर्व संचामधलं 6वं आणि शेवटचं गणित बघूयात. तर 6व्या गणितात काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती गणित दिसत असेल. खूप मोठं आहे त्यामुळे मी लिहिलं नाहीये. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजे 1900 किलोमीटर पैकी विशालने काही अंतर बसने तर काही विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आणि विमानाचा सरासरी वेग 700 किमी पर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला तर विशालने बसने किती किमी प्रवास केला ते आपल्याला काढायचे. बसने किती किमी प्रवास केला ते आपल्याला काढायचे. जर सगळे एकत्र वाचलं तर कन्फ्युज होतात त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर आपण काय लिहू समजा काय काढायचं त्यासाठी एक्स आणि वाय म्हणून घेऊ. समजा विशालने बसने केलेला प्रवास एक्स किमी मानू आणि विमानाने केलेला प्रवास वाय किमी मान बरोबर. एक्स आणि वाय आपण मानून घेतलं की बसने केलेला प्रवास आपण एक्स किमी मानला आणि विमानाने केलेला प्रवास आपण वाय किमी मानला बरोबर. त्यानंतर आता आपण म्हणूया पहिल्या अटीनुसार. पहिल्या अटीनुसार काय सांगितलं आपल्याला की विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर काही अंतर विमानाने पूर्ण केले. काही अंतर आता आपण बसने काय मानलंय एक्स आणि विमानाने काय मानलंय वाय बरोबर किती येते 1900 किमी. हे झालं समीकरण आपलं एक. काही अंतर बसने काही अंतर विमानाने हे किती आहे 1900 बरोबर. 1900 पैकी काही बसने काही विमानाने हे झालं समीकरण 1. हे झालं समीकरण 1 आपल्याला इझिली समजलं. पण दुसऱ्या समीकरणात बघा आपल्याला काय दिलंय की आपल्याला एकूण किती तासात पूर्ण केलं सांगितलंय की 5 तासात. म्हणजे एकूण दिलंय तासात आणि आपल्याला आधी देताना काय दिलंय तर वेग दिलाय. म्हणजे एकूण वेळ दिलाय आणि आधी देताना बसचा आणि विमानाचा वेग दिलाय. आधी आपल्याला काय करायला लागेल वेगाला वेळेमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी सूत्र काय असतं इथं म्हणतो आता वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. हे सूत्र असतं वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. हे सूत्र का वापरणार आहे आपण कारण आपल्याला एकूण दिलंय तो एकूण 5 तास दिलाय बरोबर आणि त्याच्या आधी दिलंय तर आपल्याला वेग दिलाय म्हणजे आपल्याला वेगाला आधी वेळेत कन्वर्ट करावं लागेल. मग आपण म्हणू विशालने विशालने म्हणण्यापेक्षा विशालला बसने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर आता अंतर किती आहे अंतर काय मानलं आपण एक्स आणि वेग किती आहे तर 60 बरोबर. काय म्हटलं आपण विशालने बसने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर अंतर किती मानलं होतं आपण एक्स अंतर मानले बरोबर आपण
वेग किती आहे 60 आपल्याला दिलाय 660 आणि विशालला विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर तो काय म्हणला पण इथं काय म्हणलं अंतर काय म्हणलं आपण विमानासाठी y अपॉन वेग किती आहे तर 700 विशालने बसने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ x/7 विशालने विमानाने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ y/700 पण समजा आता आपण काय करू दुसऱ्या अटीनुसार बघा काय सांगितलंय की एकूण आपल्याला वेळ किती सांगितलाय तर 5 तास सांगितलाय बरं त्यातलं विमानाचा आणि बसचा आणि विमानाचा मिळून म्हणजे बसचा काय आहे तर x/60 अधिक विमानाचा किती आहे y/700 आपल्याला किती आहे एकूण वेळ किती आहे 5 हा बसचा वेळ हा विमानाचा वेळ तो मिळून किती आहे एकूण 5 आपल्याला 5 तास सांगितले बरं आता आपल्याला पहिलं समीकरण भेटलंय दुसरं हे भेटलंय पण अजून समीकरण आपल्याला भेटलं समीकरण तयार करण्यासाठी दोन पद्धती वापरतात एक म्हणजे दोन्हींचा लसावी काढायचा लसावी काढून त्यांनी ह्याला गुणायचं आपल्याला समीकरण भेटल किंवा दुसरी पद्धत काय आहे तिथं एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला की काय करायचं की ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजे काय 60 आणि 700चा गुणाकार करायचा आणि तेवढ्यानी ह्या सगळ्या वरच्याला गुणायचं म्हणजे काय 700 गुणिले 60 किती होईल त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला पहिला 0 0 सगळ्या गुणल्या 0 तर 1 0 आपण घेतला 6 0 0 6 0 0 42 हे जर यांची बेरीज केली तर किती आपल्याला 42,000 म्हणजे काय करायचं तर ह्या समीकरणाला 42,000 ने गुणायचं मग काय येईल आपण काय म्हणू 42,000 ने गुणून 42,000 ने का गुणलं तर खाली जे हे दोन असतील जे तुम्हाला वेगळ्या संख्या असतील तर त्यांचा गुणाकार करायचा तेवढ्याने गुणायचं बरं मग काय येईल x गुणिले 42,000 भागिले 60 अधिक y गुणिले 42,000 भागिले 700 बरोबर 5 गुणिले 42,000 बरोबर आपण केलं त्यानंतर आता बघा काय होईल 0 ला 0 गेला बरोबर त्यानंतर काय होईल की 6 42 7 0 0 7 0 0 बरोबर म्हणजे काय होईल इथं 0 ला 0 गेला 6 7 42 हे 2 0 म्हणजे काय होईल इथं 700 x अधिक या 2 0 ला हे 2 0 गेले 7 7 सकून 42 आणि हे 7 सकून 42 आणि हा 0 म्हणजे 60 y बरोबर ह्याचा गुणाकार काय होईल 5 0 0 5 0 0 5 0 0 5 10 0 8 1 5 20 आणि 1 21 म्हणजे काय होईल 2,10,000 हे आपल्याला भेटलं ते तुम्ही बघितलं आकडे खूप मोठे दिसतात म्हणून आपण काय करू 10 ने भागून 10 ने 700 ला भागलं तर किती येईल 70x अधिक 10 ने 60 ला भागलं तर किती 6y बरोबर त्याला जर भागलं तर 1 0 कमी होईल म्हणजे किती राहिले 21,000 हे झालं समीकरण नंबर आपलं 2 कसं आलं दुसरं समीकरण बघा आपल्याला हे भेटलं होतं दुसऱ्या अटीनुसार आपल्याला सांगितलं एकूण वेळ 5 तास लागतो तर बसचा आहे विमानाचा आहे वेळ आपण काय केलं मग 42,000 ने गुणलं का त्या दोघांचा गुणाकार 42,000 येतो गुणल्यानंतर आपल्याला काय भेटलं 60 ने 42,000 भागल्यावर 700 आलं 700 ने 42,000 भागल्यावर 60 आलं 700x अधिक 60y बरोबर 5 ने 42,000 ला गुणल्यावर किती आलं 2,10,000 मग आपल्याला हे खूप मोठं दिसत होतं त्यामुळे आपण काय केलं 10 ने भागल्यावर आपल्याला हे भेटलं त्याला म्हणलं आपण समीकरण नंबर 2 समीकरण 1 आणि 2 भेटलं बरोबर समीकरण 1 आणि 2 भेटल्यावर आपण काय बघतो की सहगुणक सारखा आहे का इथं 1 आहे इथं 70 आहे तर 1 आहे आणि इथं 6 आहे सहगुणक सारखा नाही तो आधी सारखा करून घ्यायचा आपल्याला 70 करायचं म्हटलं 70 ने गुणायला लागेल पण इथं आपण 6 करू कारण 6 छोटी संख्या आहे आपण काय म्हणू समीकरण 1 ला 6 ने गुणू 6 ने का गुणतोय आपण इथं 6 आहे आपल्याला हा 6 करायचं बरोबर समीकरण 1 काय आहे x अधिक y बरोबर 1900 त्याला 6 ने गुणायचं आपल्याला म्हणजे x गुणिले 6 अधिक y गुणिले 6 बरोबर 1900 गुणिले 6 म्हणजे किती येणार आहे 6x अधिक 6y बरोबर 1900 ला 6 ने गुणलं तर किती 6 0 0 6 0 0 6 54 4 4 5 6 5
11 बरोबर. हे झालं समीकरण नंबर आपलं 3. दुसरं आणि तिसरं समीकरण आपल्याला भेटलं बरोबर. त्यानंतर आता बघा आपले काय झालं, सहगुणक सारखं झालं, इथं पण 6 इथं पण 6 सहगुणक सारखे झाल्यावर आपण काय करतो, एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. तर चिन्ह सारखे असल्यामुळे आपण काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. मग काय म्हणतो मी इथं, तर आता काय करू आपण, समीकरण 2 वजा 3 करू. मग तो समीकरण 2 वजा 3 साठी समीकरण दुसरं काय आहे, तर 70x अधिक 6y बरोबर 21,000 वजा समीकरण 3 काय आहे, 6x अधिक 6y बरोबर 6x अधिक 6y बरोबर 11,400 आपल्याला करायचं. त्यानंतर बघा आता काय होईल, 70 आता खालचे चिन्ह चेंज होते बरोबर. मग 70 मधून 6 गेले, किती राहिले, तर 64x. 6y काय होतील, कॅन्सल. आणि 21,000 मधून 11,400 गेले म्हणजे काय, 21,000 वजा 11,400 म्हणजे काय, 004. इथं 11तून 2 गेले 9, सॉरी इथं 10 4 गेले किती 6, 11तून 2 गेले 9, 0 म्हणजे किती येणार आहे, बरोबर 9,600 आलं बरोबर. 9,600 आलं. त्यानंतर आता आपल्याला एक्सची किंमत करायची, मग एक्स बरोबर 9,600 भागिले 64. आणि तुम्ही जर ह्याचा भागाकार केला, जर तुम्हाला असा भागाकार येत नसेल तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याचा जर भागाकार केला तुम्ही कितीचा भाग लागणार आहे, तर भाग लागणार आहे 150चा. 150चा भाग लागणार बरोबर. आपल्याला 150 भेटलं. एक्सची किंमत किती भेटली, 150. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय की विशालने बसने किती प्रवास केला, बसने किती प्रवास केला त्यासाठी काय मानले आपण, एक्स मानले. एक्सची किंमत आपल्याला भेटली. आणि आपल्याला विमानाचं विचारलं नाहीये, त्यामुळे ते काढायचं नाही. आपण खाली काय म्हणणार, म्हणून विशालने बसने 150 किमी प्रवास केला. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचंय. जर तुम्ही गणित वाचलं तर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत, पण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत गेला. पहिल्या अटीनुसार काय सांगितलंय, दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय दिलंय आणि काय कन्वर्ट केलं आपण त्याला. आपल्याला काय दिलं होतं, वेग दिला होता, त्याला आपण वेळमध्ये कन्वर्ट केलं, कारण एकूण आपल्याला वेळ दिला होता 5 तास. म्हणून आपल्याला काय करायला लागलं, वेगाला वेळामध्ये कन्वर्ट करायला लागलं ह्या सूत्राने. त्यानंतर आपण हे सॉल्व्ह केलं, समीकरण भेटले आपल्याला. समीकरण सॉल्व्ह करून आपण एक्सची किंमत काढली. वायची इथं काढायची नाही, कारण आपल्याला फक्त काय विचारलंय, बसने किती प्रवास केला. आपल्याला तो किती भेटला, 150 किलोमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो हे या सराव संचातलं शेवटचं गणित होतं. तुम्हाला जर हे गणित समजत असेल, कुठली शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.